हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी पोहे घेतले आहेत. तर हे पोहे मी लहान छोटी वाटी आहे ना, ते 2 वाट्या मी इथे पोहे घेतले आहेत. तर हे स्वच्छ असं मी निवडून घेतले आहेत. तर खास लहान मुलांसाठी मी हे पोहे बनवणार आहे. तर पोहे स्वच्छ निवडून घेतले आहेत. आता याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तर पाहू शकता इथे मी 2 ते 3 पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला आपण साईडला ठेवूया. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये मी 1 पळी तेल घातलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर बारीक गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झाले आहेत. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल घातले आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. इथे मी 1 छोटी मिरची उभी कट करून घालत आहे. फार जास्त आपल्याला मिरची घालायची नाही आहे, कारण की आपण हे पोहे लहान मुलांसाठी बनवणार आहोत. त्यामुळे 1च मिरचीचा मी इथे वापर करत आहे. तर इथे मी कांदा आणि टोमॅटोचा वापर न करता हे पोहे बनवणार आहे. कारण की मुलांचं कसं असतं, कांदा टाकला की तो साईडला काढायचा, टोमॅटो साईडला काढायचा. तर हे मी जे कांदा आणि टोमॅटो खात नाही, खास त्या मुलांसाठी ही रेसिपी दाखवत आहे. तर आता इथे मी मिरच्या, जिरी, मोहरी छान अशी परतून झाली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि हळद देखील आपल्याला छान अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि जे पोहे आपण भिजून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. तर पोहे अगोदर भिजवून ठेवले की ते छान असे मऊ होतात. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता जे शेंगदाणे आपण तळून घेतले होते ते शेंगदाणे देखील यामध्ये घालून घ्यायचे. आता इथे थोडी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतली, ती सुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं म्हणजे मीठ सर्वीकडं लागलं जातं, नाहीतर मग एका जागेवरच मीठ राहतं आणि मग पोहे खारट लागतात. तर पाहू शकता हे छान असं मी मिक्स करून घेतले. आता यावरती आपण झाकण ठेवून 1 मिनिटभर ह्याची वाफ काढून घेऊया. तर पाहू शकता 1 मिनिटभर मी इथे झाकण ठेवलं होतं. आता आपण झाकण काढून घेऊया आणि हे पोहे छान असे मिक्स करून घेऊया. तर खूप फार वेळ लागत नाही पोहे बनवण्यासाठी, अगदी झटपट होतात आणि लहान मुलांना हे पोहे खूप आवडतात. तर नक्कीच ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.